मालकांवर कारवाई करा, बिरसा फायटर्सची मागणी। तहसीलदारांना निवेदन, वीटभट्टी मालकांकडून ग्राहकांची लुटमार। शहादा प्रतिनिधी, वीटभट्टी मालक मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत। अशा वीटभट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शहाद्याचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, टुकी गावाचे दिलीप मुसळदे, लोहाराचे सुरेश पवार, रामदास मुसळदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। शहादा तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत व स्वतःच्या खासगी खर्चातून अनेक लोक घर बांधकाम करीत आहेत। घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे। विटांची वाढती मागणी बघून लक्कडकोट, रामपूरसह शहादा तालुक्यातील सर्वच वीटभट्टीधारक, वीट मालक हे त्यांच्या मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकास घर बांधकाम करण्यास परवडत नाही। या एप्रिल 2025च्या चालू महिन्यात विटांचे दर 3000 विटांसाठी 12,500 रुपये होता, त्यानंतर लगेचच 14,000 रुपये करण्यात आला व नंतर पुन्हा 16,000 रुपये करण्यात आला। आजचा दर 18,000 रुपये घेतले जात आहे। अचानकपणे वीट मालकांनी विटांचे दर वाढवून ग्राहकास लुबाडणूक सुरू केली आहे। विटांचे वाढवलेले दर त्वरित थांबवून दर वाढवणाऱ्या वीटभट्टी धारकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी, जेणेकरून वीटभट्टी धारकांकडून ग्राहकांची लुबाडणूक थांबेल, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे। न्यूज 18 महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची, शहादा। घरकुल योजनेअंतर्गत आणि स्वतःच्या खाजगी खर्चाने खाजगी घर बांधण्यासाठी अनेक लोक या शहादामध्ये घर बांधत आहेत आणि घरकामासाठी जे अत्यावश्यक वस्तू असते ती म्हणजे वीट, आणि ही जी वीट खरेदीसाठी आता जे ग्राहक जात आहेत वीट मालकांकडे, तर हे वीट भट्टीधारक, वीट मालक हे सर्रास ग्राहकांना लुटत आहेत। याच महिन्यात 3000 विटांसाठी हे वीटभट्टीधारक ग्राहकांकडून 12,500 रुपये घेत होते। त्यानंतर त्यांनी लगेचच 14,000 रुपये वाढवले, पुन्हा 16,000 रुपये केले आणि आता अक्षरशः 18,000 ते 19,000 रुपये हे वीटभट्टीधारक घेत आहेत। या शहादा तालुक्यामध्ये हे वीटभट्टीधारक ग्राहकांची सर्रास लुटमार करत आहेत, लुबाडत आहेत। म्हणून हे त्यांनी परस्पर मनमानी पद्धतीने वाढवलेले दर आहेत, हे दर कमी झाले पाहिजे, ही लुटमार थांबली पाहिजे। म्हणून आम्ही माननीय तहसीलदार शहादा यांना आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार साहेबांनी तात्काळ या लुटमार करणाऱ्या वीट भट्टीधारकांना नोटीस पाठवावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।